श्री स्वामी समर्थ. तर अनेकांना असे प्रश्न पडतात की आपण जे आयुष्यात निर्णय घेतोय तो योग्य आहे का अयोग्य आहे, आणि असे बरेच डोक्यात विचार चालू राहतात की बाबा आपण हे करतोय ते योग्य आहे का. नाही योग्य वाटलं तर आपण स्वामींना विचारूयात. पण स्वामींना विचारायची पद्धत कशी, स्वामींना विचारायचं कसं, स्वामी उत्तर कसे देणार आपल्याला. तर स्वामी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देतात. तर मी तुम्हाला सांगणार आहे की आपला कोणताही प्रश्न स्वामींना कसा विचारावा. तर चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. बऱ्याच वेळा आयुष्यात अशी वेळ येते की आपल्याला काही मोठे निर्णय घ्यावे लागतात. हे निर्णय घेण्यापूर्वी अनेक प्रश्न मनात उभे राहतात व आपला निर्णय घेण्यास डगमगून जातो. अशा वेळी स्वामींना प्रश्न विचारला तर स्वामी नक्की या प्रश्नाचे उत्तर देतात आणि आपल्याला योग्य निर्णय घेण्याची शक्ती देतात. तर कसा विचारायचा, तर आता मी तुम्हाला ते सांगते. स्वामींना प्रश्न विचारण्यासाठी 2 समान आकाराचे कागदाचे तुकडे घ्यायचे आहेत. प्रथम एका कागदाच्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ असे लिहावे व त्या तुकड्यावर होय किंवा होय करावे असे लिहावे. नंतर दुसऱ्या तुकड्यावर लाल पेनाने श्री स्वामी समर्थ लिहावे व त्या तुकड्यावर नाही किंवा करू नये असे लिहावे. या चिठ्ठ्यांची सारखी अशी घडी घालावी. आता सर्वप्रथम स्वामींना मनपूर्वक मुजरा करावा. त्यानंतर नमस्कार करून स्वामींसमोर बसून आपल्या मनात जो प्रश्न आहे तो मनातून स्वामींना सांगावा. आता दोन्ही चिठ्ठ्या घेऊन त्या स्वामींच्या चरणाशी ठेवाव्या. महाराजांची विभूती असेल तर त्या चिठ्ठ्यांना लावावी व 1 किंवा 11 माळीचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. पुन्हा एकदा मुजरा व नमस्कार करून स्वामींना निर्णय देण्याची विनंती करावी. यानंतर घरात लहान मूल असेल तर त्याच्या हाताने एक चिठ्ठी उचलून घ्यावी. जर घरात लहान मूल नसेल तर दुसऱ्या व्यक्तीकडून चिठ्ठी उचलून घ्यावी. जर घरात कुणी नसेल तर तुम्ही स्वतः डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करून एक चिठ्ठी उचलावी. आता या चिठ्ठीत काही निर्णय येईल, तो निर्णय स्वामींची आज्ञा समजून स्वीकारावा. या निर्णयावर शंका घेऊ नये. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब केलं तर तुम्हाला स्वामी काहीच कमी पडू देणार नाहीत. तर चला स्वामींना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जप करा.